हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. एक नये अंदाज में येतं. आपली गुड मॉर्निंग झाले, आंघोळ पण झालं, पण नाश्ता नाही झालाय. नाश्ता नाही झालाय, पण हे बोलणं पाठ झालंय माझं की अरे गुड मॉर्निंग हे ते. तर मग आता हे पाठ झालंय, तर मग आपण नाश्ता पण करूया जरा. गाईज हा बघा, शेख तुम्हाला हाय बोलतोय, त्याला हाय बोला. हाय. आज शेख आहे नाश्त्याला, या नाश्ता करायला. गाईज मी दरवेळी बोलतो की अरे नाश्ता करायला, अरे जेवायला वगैरे या. मी जेव्हा जेवत असतो किंवा नाश्ता वगैरे करतो त्या, पण जिथपर्यंत तुम्ही बघता तिथपर्यंत तर माझं रात्रीचं जेवण पण संपलेलं असते. तर मग काय म्हणजे फायदा काय बोलून तुम्हाला अरे या जेवायला. जेवण तर संपते जिथपर्यंत तुम्ही बघताय, पण तरी पण मी चांगल्या म्हणून तुम्हाला बोलवतो जेवायला. नाही तर दुसरा कोण बोलवते का? मग ठीक आहे, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता कधी पण. गाईज आता टाईम झाला आहे जिमला जायचा बरेच दिवसांनी, तर मग चला आपण जाऊया. पण जायच्या आधी आपण जरा दुसऱ्या इकडे जाऊया, म्हणजे ड्रम भरायला चाललो आहे मी. आपण जरा ड्रम भरूया, पाण्याचा ड्रम. लेट्स गो. चलो गाईज, ॲक्च्युली ते पाणी भरायचं दुकान बंद होतं, मग काय पाणी तर काय भरलं नाही, मग मी रिटर्न आलो. मग आता आपण जाऊया जिमला आफ्टर लॉंग टाईम. गाईज मी आलो आहे जिमला आणि इकडे चप्पल बघूनच मला समजते की गर्दी खूप असणार आहे. आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ वगैरे काढत नाही, म्हणजे गाडीवर वगैरे असताना, बिकॉज मग ऑफकोर्स गाडीवर मी एकटा असणार तर कसं मग ते व्हिडिओ जमत नाही, म्हणून मी गाडीवर वगैरे असताना व्हिडिओ काढत नाही. मग आता मी डायरेक्ट आलो आहे जिमला, आपण जाऊ जिममध्ये. लेट्स गो. येस, आणि तुम्हाला माहीत नसेल का मी कोणत्या जिमला वगैरे येतो, तर मी रॉकला जिम येतो. आणि मी आता इकडे चेंजिंग रूममध्ये येतो, तर तुम्हाला दाखवतो. येस गाईज, आपण आता आपला वर्कआउट चालू करूया. एवढ्या दिवसांनी आल्या म्हणून काही जास्त हेवी वगैरे नाही मारत, तर थोडं लाईटच मारतो. आणि मागे बघा आकाश भाऊ आहे, 7 करोड. पवन भाऊ आज लेग्स मारतोय एकदम. गाईज वर्कआउट इज डन आणि आता मी चाललो आहे लंडनला. मग चला आपण जाऊया. झोपतो टिंगू. गाईज आपण लंडनला आलेत, म्हणजेच घरी आलेत, तर मग आपण जरा आता जेवूया. गाईज जेवायला, आज जेवायला बघा फोडणी भात. गाईज बघा मी काय खातोय, आंबा. माझ्या या सीझनचा हा पहिला आंबा आहे आणि या इयरचा पण हा फर्स्ट आंबा आहे. आणि हे बघा मस्तपैकी ते भारी वाटते. आपण आधी खाऊया आपला पहिला आंबा या समरचा. वाव वाव वाव, या आंबा खायला या. हापूस आंबा, वाव. मस्त. गाईज मी ॲक्च्युली आता जरा बाहेर चाललेलो, म्हणजे वोटिंग कार्ड रिलेटेड काहीतरी काम आहे माझं, म्हणून आमच्या इथेच चाललेलं आणि आपण जाऊया. गाईज हे बघा इकडे आलेलो मी. हो येस, काम तर तसं काही झालं नाही तेवढं, म्हणजे काम तर ॲक्च्युली नव्हतंच, म्हणजे थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती म्हणून मग ते तर झालं. आणि मी आता आलो आहे घरी. गाईज तुम्हाला माहिती आहे आता काय झालं आहे, आणि नसेल माहिती तरी सांगतो. आता संध्याकाळ झाली तर आपण जरा चहा पिऊया. या गाईज, टी फॉर टी प्यायला या. गरम आहे रे. गाईज आज काय मॅच आहे, म्हणजे बोलतात ना बेस्ट मॅच आहे, म्हणजे बेस्ट रायवलरी.
म्हणजे IPL मधली MI vs CSKची मॅच आहे आज. तर मॅच तर ॲक्च्युली चालू झाली आणि चालू आहे, पण आपण जरा आता नाश्ता करूया. आणि नाश्ता बघा, ते बघा, वाव, व्हॉट अ प्रॉपर नाश्ता. हेल्दी टाईप ऑफ वॉटरमेलन, गाजर, पनीर आणि चणे. गाईज हे बघा, मी ह्याचे असे 4 भाग केले आहेत, पण तुम्ही भाग वगैरे करू नका. हां, पण इफ तुम्हाला भाग मिल्क का भाग करायचा आहे तर तुम्ही करू शकता, आणि कशात भाग द्यायचा तर पण घ्या, पण असे 4 भाग वगैरे तर आपण आता नाश्ता करूया. आणि ॲक्च्युली हे पनीर नॉर्मल पनीर नाही, हे लो फॅट पनीर आहे. सो आता बघूया कसं लागते. काय नाही, फक्त फ्राय केलं, एवढं काय खास लागत नाही, बट तरी पण पनीर पनीर आहे. गाजर काय काय वॉटरमेलन. वाव. गाईज मी ॲक्च्युली आता जरा बाहेर चाललो आहे. मी जरा पानं आणायला चाललो आहे, केळीची पानं, बिकॉज आज नैवेद्य असतो. मग चला आपण जाऊया. गाईज हे बघा, आम्ही जंगलात आलो आहे पानं घ्यायला. ॲक्च्युली इकडे येतो मी, नैवेद्य वगैरे असलं की मी इथून पानं घ्यायला लागतं. मग आता इथे आलं आहे, हे बघा. येस, मी घरी आलो आहे आणि मस्त मॅच झाली आणि सॅमसंगने 100 पण मारली आणि फर्स्ट इनिंग झाले. आणि ॲक्च्युली मॅच दाखवायला काय नाही, बट मे बी कॉपीराईट वगैरे लागतात, मग कॉपीराईट लागतात म्हणून मी काय दाखवत नाही, बट तरी पण. आणि ॲक्च्युली मी आता परत बाहेर पण चाललो आहे नैवेद्य घेऊन, जे आपण केळीची पानं आणले ते. मग चला आपण जाऊया. गाईज हे बघा, मी परत जंगलात आलो आहे. इकडे काय दिसत नाही, पण कुठे थांबा तुम्हाला दाखवतो. गाईज हे बघा, नैवेद्य आपल्या गाईला. गाईज बघा कोण आले, आमच्याकडे पाहुणे आले. जेवणाचा टाईम झाला का पटकन येतो खायला. येस, मी घरी आलो आणि तुम्ही जसं आता बघितलं टिंगू तो जेवतो वगैरे, बट ॲक्च्युली आज तो जेवत नाही, बिकॉज त्याचं पोट बिघडलं आहे गेस. कारण तो सकाळी गवत खात होता आणि मग त्यांनी काय आज जेवला नाही. तो ॲक्च्युली तुम्हाला दाखवलं असतं, बट तो आता गेला. मग आता तो नाही, तर तो तर नाही जेवला, पण आपण आता जरा जेवूया. चलो लेट्स भोजन करते हे. या गाई जेवायला, आज जेवायला डाळ भात भाजी आणि रताळ आहे, आणि ही टोप जेवणाची डाळ जेवण भाजी मला जेवू द्या आता. मॅच बघत आपण जेवल्यानंतर. गाईज येस, माझं जेवण झालं आणि मी ॲक्च्युली आता जरा गावात चाललो आहे. म्हणजे काय मूड ऑफ केलं, म्हणजे काय बोलणार. मस्तपैकी म्हणजे वाटलेलं की अरे चांगली मॅच वगैरे होईल, बट म्हणजे झाला आता, म्हणजे संपले यार. 100पर्यंत स्कोअर केला. म्हणजे मला वाटलेलं की सूर्यकुमार आणि तिला खेळतील, देतो ग खेळते तर मॅच वगैरे काढतील, बट काय ते काय खेळलेच नाही, काय हरले नुसतं असं. जाऊ दे. इकडे बघा, आणि सिया आणि लियांश आहेत, आणि ही यांची सोना. आणि इकडे सिया हसते बघा कशी. हस. गाईज आम्ही आता इथे क्रिकेट खेळायला लागलेत, हे बघा. गाईज इकडे गल्ली नाईट क्रिकेट चाललंय आफ्टर मॅच. गाईज बॅटिंग मध्ये काय करतो. अरे टप्पा दे ना त्याला. काय ते बघा,
मुंबईची आज बॅटिंग झाली आहे, मग आम्ही इकडून एक प्लेअर मागवलाय, मलिंगा आता batting बघा त्याची बॅटिंग एकदम ताबडतोब मुंबईच्या बॅट्समॅनपेक्षा भारी करतो. हर्ष थोडा साईड होता ना, बॅटिंग दाखव. हे बघा ओ एकदम थाला ट्रेंड. घे शेपूट घे. अरे इकडे राहून द्या, तू इकडे ये. हाय गाइस, मैंने शौकाल माला है. इकडून टेम्पो चाललाय, दिलीप काका तुम्ही जरा साईड. बॉडी टच. येस गाईज, मी घरी आलो आहे आणि ॲक्च्युली गावात मी थोडं असंच गेलेलो, पण आम्ही तिकडे जाऊन क्रिकेट खेळायला लागले टाईमपास, बिकॉज ते छोटे पण होते. तर मग ते थोडं खेळलं वगैरे आणि आता मी घरी आलो आहे. आणि येस, दिवस संपलेला आहे आणि टुडे वॉज अ गुड डे अँड ऑल्सो अ नॉट गुड डे, बिकॉज आज MI हरले CSKच्या विरोधात. म्हणजे थोडी अशी टफ झाली असती आणि मॅच तर हरले असते तर मे बी एवढं नसतं वाटलं. बट ज्याला वन साईड मॅच म्हणजे फक्त 100 रन म्हणजे आता एक्झॅक्ट मला माहीत नाही टोटल किती गेला, बट तरी आसपास 100च होतं. म्हणजे हाफ द रननी हरले यार, म्हणजे एवढं वन साईडेड हरले तर माझं पण मूड ऑफ झालं. बट ठीक आहे आता काय. आणि नाव एव्हरीथिंग इज डन आणि नाव इट्स टाईम टू एंड दिस व्लॉग हिअर, कारण दिन खतम तो व्लॉग खतम. एंड लेट्स मीट टुमॉरो. ओके चलो, बाय 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 बाय.